नमस्कार मंडळी, शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज अक्षय तृतीया स्पेशल मी अशी थाली बनवणार आहे आणि तेही कांदा लसूण विरहित। कांदा लसूण बिलकुल वापरणार नाही आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण वगैरे अजिबात नाही करणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या या बिना कांदा लसूणच्या रेसिपीला। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, मी काही टिप्स सांगितल्या आहेत। तर सर्वात अगोदर आपण पीठ मळून घेणार आहोत। अगोदर पीठ मळून घेतलं की मग ज्या चपात्या आहेत बनवणार आहोत त्या चांगल्या मऊसूद आणि चांगल्या फुगतातही। त्यामुळे सर्वात अगोदर पीठ मळून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठही टाकून घेतले। आता पीठ चांगलं मळून घेऊया आणि 10 मिनिटं आपण भिजत ठेवणार आहे पीठ, म्हणजे आपल्या चपात्या चांगल्या फुगतील आणि मऊसूदही होतील। ही टिप तुम्ही नक्की यूज करा। आता आपण मिक्स भाजी बनवणार आहोत, फ्लावर, बटाटा, मटार आणि टॅमॅटोची। तर मग मी फ्लावर कट करून घेतलेत, पाण्यात टाकले। आता दुसरीकडे मी हे बटाटा चांगले खिसून घेते आणि त्याच्या मोठ्या फोडी करणार आहेत। आता हे चांगलं मी 2 पाण्याने धुवून घेतलेले। लगेच एक मोठा मी टॅमॅटो घेतलाय, तोही चिरून घेतलाय। एक आल्याचा तुकडा घेतलाय, तोही मी असा शिलून घेणार आहे आणि तो असा बारीक कट करून घेणार आहे। कढईमध्ये तेल टाकले 2 ते 3 चमचे, छोटे चमचे। त्यामध्ये मी आता मोहरी टाकणार आहे। मोहरी चांगली तडतडली की मग त्यापुढे मग टॅमॅटो टाकणार आहे। टॅमॅटो चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये। नंतर त्यामध्ये आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे, तेही चांगले परतून घ्यायचे। कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, तोही चांगला परतवायचा आहे। नंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, छोटा चमचा हिंग टाकून घेतला आहे। नंतर या मिक्स भाज्या त्यामध्ये टाकून घेतल्या आणि त्या चांगल्या एकजीव करून घेतल्या मसाल्यामध्ये। एक छोटा चमचा पाणी टाकून घेते भाजी शिजण्यासाठी आणि चवीनुसार मीठही टाकून घेतले, 1-1.5 चमचा, एक म्हणजे छोटा चमचा। तर हे सगळं एकजीव करून घेतले। तर यावर झाकण ठेवणार आहोत 5 मिनिटं। मंद गॅसवर ठेवायचे, कमी गॅसवर, मीडियम गॅसवर। आता बघूया आपण बटाटा शिजलाय की नाही, फ्लावर शिजलाय की नाही। तर बटाटा चांगल्या प्रकारे शिजलाय, जास्तही शिजवायचा नाहीये, गाळ करायचा नाहीये। आता सर्वात शेवट हे फ्रोझन मटर टाकायचे, कारण फ्रोझन मटर शिजायला जास्त वेळ लागत नाही। ते सगळं एकजीव करून घ्यायचंय त्या भाजीमध्ये हे फ्रोझन मटर। हेही मीडियम गॅसवर आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचे। 1-2 चमचे पाणी टाकून घ्यायचे, जास्तही टाकायचं नाहीये। अशीच ही भाजी खूप छान लागते। कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे अजिबात नाही केले, एकदम सिंपल पद्धतीने आणि खायला तर खूप चविष्ट लागते अशा प्रकारे केली तर। आणि वरून थोडीशी कोथिंबीर चिरून टाकली। इकडे दुसरीकडे लगेच आपण पुलाव करणार आहोत, मटार पुलाव। इथे 2 तमालपत्र टाकून घेतली आणि गरम मसाले टाकून घेतले मी, खडे मसाले। इथे आल्याचे तुकडे करून टाकले, चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे। आणि नंतर एक छोटा टॅमॅटो मी उभा कापून घेतलाय, तोही चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतल्यात, तेही चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। नंतर कढीपत्त्याची 7-8 पानं टाकून घेतली आणि एक छोटा बटाटा
उभा चिरून घेतला आहे, तोही तेलामध्ये टाकून चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर शेवट आपल्याला हे फ्रोझन मटर टाकून घ्यायचे आहेत, तेही चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. इथे घरगुती मी हा तांदूळ घरामध्ये जो वापरते तो तांदूळ घेतला आहे कोलम. तो 2 ते 3 पाण्याने चांगला धुवून घेतला आहे आणि तोही चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला. इथे 2 ग्लास पाणी टाकलं आहे मी भाताला ह्या. तर सगळं हे एकजीव करायचे, हलवून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. 1 छोटा चमचा मीठ टाकून घेतलंय मी. सगळं मीठ त्यामध्ये एकजीव करून घ्यायचे. आता 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत वाट बघायची आहे. तोपर्यंत आपली बाजूला भाजी शिजली की नाही चांगली ते बघायचे. शिजलीचे ऑलमोस्ट आपली भाजी शिजलेली आहे. आता इकडे आपल्याला आंबे चांगले धुवून घ्यायचे आहेत, कारण त्याच्यावर चीक वगैरे असतो, तर तो सगळा काढायचा आहे आंब्याचा चीक. 2 ते 3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आंबे. नंतर आपल्याला भज्याचं पीठ चांगलं मळून घ्यायचे, मळून ठेवायचे 5 मिनटं. इथे मी एक आल्याचा छोटा तुकडा असा चेचून टाकते, कारण कट करून टाकला तर तो भज्यामध्ये दाताखाली लागेल, त्यामुळे ते बिलकुल चांगलं वाटत नाही, म्हणून मी असं चेचूनच टाकते नेहमी. 2 हिरव्या मिरच्या अशा कट करून टाकायच्या. तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही मिरच्या टाकू शकता. मी 2च टाकल्या, 2 बाजूला ठेवल्या. इथे कढीपत्त्याची 7-8 पानं आणि कोथिंबीर मस्त बारीक अशी चिरून घ्यायची आहे. कोथिंबीरमध्येच तो कढीपत्ता चिरून असा हा टाकून घ्यायचा आहे. ओवा टाकून घेतला आहे मी 1 छोटा चमचा. हळद छोटा चमचा टाकून घेतली. मीठही छोटा चमचा एक टाकलं आहे मी आता. आता हे सगळं थोडं थोडं पाणी टाकून सगळं मळून ठेवायचे. पीठ 5 मिनटं ठेवायचे. 5 मिनटं झालेली आहेत. आता यामध्ये 1 छोटा चमचा मी खायचा सोडा टाकून घेतला आहे. आता लगेच भजे करायला घ्यायची आहेत. तेलही चांगलं तापलं आहे. तेल चांगलं तापले तर फटाफट आपण आता भजे करून घेऊया. भजे जास्त हाय फ्लेमवर नाही तळायचे, नाहीतर वरून चांगले लाल होतात पण ते आतून कच्चेच राहतात. त्यामुळे मीडियम हीटवरच भजे वगैरे तळायचे. इथे बघा चांगले असे लालसर मस्त आतूनही चांगले शिजल्या गेले आहेत भजे. भजे सगळे झाले करून, तर मुलांना माझ्या पोटॅटो भजी आवडतात बटाट्याची, म्हणून मी बटाट्याची थोडीशी भजीही काढून घेतली. आता आपण आंब्याचा रस करून घेऊया. तोही फार सोप्या पद्धतीने करायचा आहे. कुठलंही तामझाम नाही, किंवा मिक्सरचं, बऱ्याच जणांना मिक्सरचा आमरस आवडत नाही, तर असा हाताने केला तरी ते किळसवाणा वाटतो. तर आपण हे असं ज्या चाळणीने आपण पुरण वगैरे चाळतो, तर त्या चाळणीने आपण आज मस्त हा आमरस बनवणार आहोत. आणि त्या बघा सालट्याला काहीही कुठेही गर राहत नाही. मस्त सगळं गर खाली पडतो. बघू शकता तुम्ही. फोडी करायच्या आंब्याच्या आणि मस्त त्यावर असं चोळायचं त्या चाळणीवर, आणि खाली मस्त गर पडतो. इतका छान रस होतो. चवदारही खूप लागतो आणि जास्त तामझाम नाही, जास्त वेळही लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटात हा रस तयार होऊन जातो. बघू शकता तुम्ही. रसामध्ये मी 1 थेंबही पाणी किंवा दूध वगैरे अजिबात टाकलेलं नाही आहे, कारण मला पातळ रस बिलकुल आवडत नाही. असाच मला रस आवडतो.
तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। इथे मी 2 ते 3 चमचे साखर टाकली आहे। घट्ट असा रस तयार झाला आहे हा। आता मी हा रस फ्रीजमध्ये ठेवते, कारण जर बाहेर ठेवलं तर काळा पडेल, त्यामुळे बघू शकता तुम्ही मी कोय पण त्यामध्ये चांगली हे करून घेतली आहे त्या चाळणीला, तर कोयचा पण सगळा गर पूर्ण पडलेला आहे आणि काहीही त्या कोयला राहिलेलं नाही आहे। मस्त सोप्या पद्धतीने हा रस होऊन जातो। आता मी लगेच चपात्या करून घेते गरमागरम। पीठ चांगले मुरलेले आहे, त्यामुळे चपात्या मस्त होणार आहे। पीठ चांगलं मुरलं की चपात्या चांगल्या मऊसूद होतात, खायलाही चवदार लागतात आणि टम्म फुगतात। फक्त पीठ मळताना तुम्ही जास्त पातळ मळू नका, थोडंसं घट्टच मळा, कारण ते भिजलं की थोडंसं पातळ होतं, त्यामुळं तुम्ही जास्त असं पातळ मळू नका। आता पटापट आपल्या चपात्याही करून झाल्यात। भातही रेडी झालाय मस्त। पुलाव आपला रेडी झालाय, मटार पुलाव। तर छान प्रकारे आपलं हे अक्षय तृतीयाची थाली अगदी 1 ते सव्वा तासातच ही थाली रेडी झाली। मस्त ही मिक्स भाजी, मटार पुलाव, चपाती, त्याच्यावर बघा मटार पुलाववर मस्त असं कोथिंबीर ठेवली, आमरस बघू शकता तुम्ही, साधी भजी, बटाटा भजी, मिरची भजी ही काढलेली मी नंतर, पापड बघू शकता तुम्ही। आजची ही अक्षय तृतीया बिना कांदा लसूणची ही थाली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।